दयावंत
अशोक महाराज गायनाचार्य अशोक महाराज मंडलापूरकर पुढे त्यांना साथ कर। हॅलो विष्णू पाटील तांदळीकर। विष्णू पाटील पुढे म्हणा। अशोक पाटील हॅलो 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 त्याला थोडं ही द्या बेस थोडा ऐकू द्या। हे बरोबर आहे, हे मध्यम बरोबर आहे, तसं मध्यमला हे मध्यमला हे बरोबर आहे आणि मध्यमला लावला बरोबर आहे, बरोबर स्वर लावा दोनदा स्वर धन्य ते संसारी 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 धन्य ते संसारी
वैकुंठी वैकुंठी आले घर जा वैकुंठी अरे आले घर जा घर जा वैकुंठी
हॅलो, त्याचा थोडा बेस कमी करा. हॅलो हॅलो, आवाज थोडा मोकळा करा ना थोडा. हॅलो, बेस थोडा कमी करा बेस. हॅलो हॅलो, आवाज असा दाबू नका, थोडासा मोकळा करा. हॅलो हॅलो, ठीक आहे, राहू दे. हॅलो, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपोठी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. विठ्ठल
कलावज्ञ जीवो धरार्थावतारम् कलङ्कं तेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिश्वादापणोदारः दक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुर्तिदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समचरणसरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कज्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोर प्रभु जय जय माखनचोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म दीजिए मोही कि वृंदावन को वास पंढरीचा देवाराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीचा देवाराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासुभटा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यराग रसिक ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज या यच्चावत मनुष्य जन्माला आलेल्या जड जीवांना किंवा स्वतः महाराज
धन्य म्हणून घेतात या अभंगामध्ये. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जे धन्य आहेत की अंतःकरणामध्ये ज्यांच्या दया आहे. जे धन्य आहेत ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. किती दया आहे? प्रत्येकाविषयी ज्याच्या अंतःकरणात दया आहे. मनुष्याविषयी तर आहेच, नवल नाही. सर्पविंचू नारायण याच्यापर्यंत दया आहे. भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. याला दया म्हणतात. अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते धन्य आहेत. धन्य ते संसारी. ते धन्य संसारी आहेत की ज्यांच्या अंतःकरणात सर्वाविषयी दया आहे. मग ते कोणी असो. धन्य ते संसारी दयावंत जे अंतःकरणामध्ये यांच्या दया आहे. मग ते कशासाठी येत असतात? येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ते केवळ आणि केवळ जगाचं कल्याण व्हावं या उद्देशाने ते इथे येत असतात. येते उपकारासाठी आले घरजा. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जातात आणि जाऊन काय म्हणतात? तुम्ही भगवंताचं चिंतन करा. मी सावध झालो, तुम्ही सावध व्हा आणि भजन करा. येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मग ते कसे असतात? लटिके वचन. लटिके वचन नाही. लटिके वचन नाही. इकडे घ्यायचं आणि म्हणताना असं म्हणायचं, लटिके वचन नाही. लटक वचनच कधी बोलत नाहीत. आणि आम्ही खरं बोललो, खरं कधीच बोलत नाही. साधू खोटं कधीच बोलत नाहीत आणि आम्ही खरं कधी बोलत नाही. बरोबर. आता येते वेळेस मला माधवराव पाटील फोन केले, कुठं आहो? मी म्हणलं अजून लांबच होतो, इथंच. आम्ही खोटं बोलतो पण साधू खोटं बोलत नाहीत. याला कारणच काय असेल तर लटिके वचन नाही. देही उदासीन. देहावरती उदास असतात म्हणून येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ते बोलतात कसं? मधुरावानी ओठी. इथं आल्यानंतर ते या समाजाला बोलतात कसं? मधुरावानी ओठी. तुका म्हणे वाव पोटी. किती मधुर बोलतात ते. साचाने मवाळ तुळे आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं बोलतात आणि अमृतासारखं रसाव करतात आणि या समाजाचं कल्याण करण्यासाठी ते इथे येत असतात. येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ झाला. कवाय अभंग सोडायला काही हरकत. कीर्तन संपलं महाराज. किशनराव महाराज, कीर्तन संपलं, कवाय सोडा आता. म्हणून आज या मंगलमय प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय गाथा पारायण आहे की नाही, त्रिशतकोत्तर 16 आपल्या या हुक्करणा या ग्रामामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने, थाटामाटात, आनंदाने आपण या ठिकाणी करीत आहोत. पूजनीय गुरुवर्य पांडुरंग महाराज शास्त्री महाराज, तुम्ही केव्हा येऊन बसलात हे मला पताच नाही. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि विद्वत रत्न गायक मंडळी, विद्वत रत्न वादक मंडळी, पुनश्च नाम निर्दोष नको, सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो. मला ज्यांनी आमंत्रित केलं, तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने बैठक झाल्यानंतर मला ज्यांनी फोन केला, आमचे हरिभक्तीपरायण किशनराव महाराज, आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली ती माधवराव पाटील.
तुम्हा सर्वांच्या पुनश्च एकदा सहकार्याने हा चालत आलेला नियम सेवा ही माझ्या भाग्याने प्राप्त झाली. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आहे की नाही? भागाला आलेली सेवा पुनश्च सर्वांना एकदा धन्यता देतो. माझे लहान थोर आबाल वर्त माता भगिनी पुनश्च सर्वांना एकदा धन्यता देतो आणि अभंगाकडे वळतो. विडाला माझ्या श्रीगुरूला वंदन करतो. श्रीगुरू नामदेव महाराज बारुळकर यांना त्यांच्या दिव्यचरणी प्रथमदा मी आलिंगन देतो. कारण आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांच्या चरणी लोटांगण घालतो आणि अभंगाकडे वळतो. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये सांगतायत की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अंतःकरणामध्ये ज्यांच्या दया आहे त्याला काय म्हणावं? धन्य ते संसारात जन्मले आणि संत झाले. ते संसारी धन्य ज्यांच्या अंतःकरणात दया आहे. किती दया आहे? गाढवाबद्दल ज्यांच्या अंतःकरणात दया आहे. माणसाबद्दल तर दया असेल नवल नाही. रामेश्वरला पाणी नेत असताना गंगोत्रीचं गाढव तरसत होतो पाण्याने, तर कुणाला पाजवलं? रामेश्वराचं पाणी कुणाला पाजवलं? गाढवाला पाजवलं. ऐक आणि गाढवाला पाजून त्याच्यातच प्रत्यक्ष परमात्मा अनुभवला त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, भूती दया, त्याला दया म्हणाव. प्रत्येकाविषयी ज्याच्या अंतःकरणात दया आहे, मग कोणी असो. कुत्र्याच्या ठिकाणी दया असते, गाढवाच्या ठिकाणी दया असते, अजून सांगू घोड्याच्या ठिकाणी दया असते, रेड्याच्या ठिकाणी दया असते, मड्याच्या ठिकाणी दया असते. साधूने मड्यावर कृपा केली ते दयावंत आहेत. जिवंत असताना तर त्याच्यावर दया करतातच. या ज्ञानेश्वरीचा लेखक मेलेला मुडजाया महाराज आहे की नाही? छाप टाका पांडुरंग महाराज. एक तर स्वर लावा कोणाला, माझ्याकडे स्वर नाही. माझं ते दुसरीकडेच वाजायला लावलं तर.
मड्यावर दया केली, मड्यावर. मृत प्राणा ते जीवविले, हे मृत प्राणा ते जीवविले, मृत बाळाचे जीवविले, मृत बाळाचे जीवविले. पुरुष ही केले स्त्रियेचे, पुरुष ही केले स्त्रियेचे, हे तो तुम्हाची सहज स्थिती, हे तो तुम्हाची सहज स्थिती. पुरुष ही केले स्त्रियेचे, हे तो तुम्हाची सहज स्थिती, हे तो तुम्हाची सहज स्थिती. मेलेल्यावरही दया करतात. आपण जिवंतपणे दया करत नाही. होय, म्हातारं झाल्यावर म्हाताऱ्याची दया करताव काय? म्हातारीची म्हातारीची दया करतो? जाऊ द्या, दुसऱ्याची जाऊ द्या, सोडून द्या. मान हलवत हलवत पाणी आणती आणि हे गाढव चौकातल्या वट्ट्यावर बसून बघते. मग ह्याला दया कशी कळल? अंतःकरणाच्या दयाच नाही, कठोर आहे, निष्ठुर आहे. निष्ठुर असलेला दयावान होऊ शकत नाही, दयावंत होऊ शकत नाही. म्हणून निष्ठुर न होता संत ज्या मार्गाने गेले आणि त्या मार्गाने आपण जर गेलो तर नक्की आपला उद्धार, ज्यांच्या दया आहे आपली तेच आपला उद्धार करतात. कोणावरही दया ज्यांच्या अंतःकरणात, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे दिसतील त्याच्यामध्ये परमात्मा पाहतात. साधू असतात. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, दयाची भेटी झाली भाग्य परम. किंवा तुलसीदास महाराज बोलतात, हरि व्यापक सर्वत्र समाना, भावते प्रगट होई मै जाना. हरि व्यापक आहे. व्यापक दारू देखे आदरा, देखे तो सब, देखे तो सब वही देखेगा. व्यापक दारू देखे आदरा, देखे तो सब, देखे तो सब वही देखेगा, वही देखेगा, वही देखेगा. इको थोडा कमी करता काय? शब्दच ऐकू येणार आले. हे कसं वाटायला? गोंगाटाचं वाटायला. कसं तरी वेगळं विचित्र काहीच नाही. असं मोकळं करायला थोडस, शब्दच ऐकायला येत नाहीत. कहाँ पगडारू देखे आनेरा, देखे तो सब ओही ने घेरा. कहाँ पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वही ने घेरा. है की नाही? परमात्मा सर्वत्र आहे अशी अनुभूती ज्याच्याकडे आहे त्याला साधू म्हणतात. आपल्याला कुठलाच कळत नाही देव,
फक्त मंदिरात आल्यावर मंदिरातला कळतो. मंदिरात देव आहे का? मंदिरातला देव संत मानतात पण तात्पुरता. तटस्थ लक्षणाने असलेला मंदिरातला आहे, स्वरूप लक्षणाने असलेला परमात्मा सर्वत्र आहे. अशी ज्याची व्याप्ती आहे, असा ज्याचा अनुभव आहे, तो साधू आहे. आता आपल्याला सर्वाभूती परमात्माच कळत नाही. सर्वाभूती दया महाराजांनी प्रमाण दिलं. सर्वाभूती दया संत म्हणावे ऐशी. आता असा संत कुठं आहे? अशा अवस्थेवर पोचलेला साधू निव्वळ आणि निव्वळ फक्त जगाचं कल्याण करतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकार देह कष्टविधी परोपकार जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी सुंदर आहे. आम्ही प्रमाण देतो त्याचे फक्त डोळ्यावर राहतात. म्हणल्या तर प्रमाण उचलला तर तडकून दुसरा हानते झालं. काय दुसरा आगानं बाजी मारली वाघानं झालं. छान आहे. असं काही नाही. मी सगळे मला काय वाटते सगळे टाळकरी माझे आहेत. मी टाळकऱ्यावर फार प्रेम करतो महाराज. आपल्या इथं कमीत कमी दररोज 2-2.5 हजार लोक असतात. शेवटच्या दिवशी 10-1 हजार लोक असतात महाराज. सिस्टीम म्हणजे सिस्टीम लागते मला. सिस्टीम आवाज सिस्टी अशोक महाराजाला माहिती आहे. अशोक महाराज आपल्या सिस्टीम कसं राहते. पांडुरंग महाराज होते 1 वर्ष. मला सिस्टीम चांगला लागते महाराज. नाही कोणती काली राहू पण व्यवस्थित साऊंड सिस्टीम व्यवस्थित लागतो महाराज. जाऊ द्या इथे चांगलाच आहे. मंदिरातला आहे आपल्या काही हरकत नाही. मंदिरातला आहे सुंदर आहे. हे थोडं हे असल्यामुळं थोडं होते तसं. आप्पा चांगले चालवतात. कसं असतंय केव्हा फिसकतेच केव्हा सुधारतेच म्हणल्यावर काम आहे. पण हे सुंदर आहे. एवढं सुंदर नियोजन आपल्या इथंच आहे महाराज. बऱ्याच गावात नाही. एवढे बाल टाळकरी उभा केलेत महाराजांनी. घोडा म्हणले कशाला बसला लगेच उभा टाकला. त्यांना टोप्या आणून दिला. टोप्या घातल्या बरं तुम्हाला. टोप्या घरी न्यायच्या नाही तिथं ठेवून जायच्या आहेत म्हणून सुंदर. एकच सांगायचं ते मुली उभा टाकल्यात तहान. अशा मुली तयार करा. मुलं तयार करा आणि मुलं तयार करून भजन करा महाराज. कोणतंही भजन करा. मी दोन्ही कीर्तन करतो. शिवनाम हरिनाम दत्तनाम अजून कोणते सांगा ते बी बसल्या बसल्या तयार करतो मी. शिवकथा हरिकथा कोणतीही कथा लावा. माणूस मेला तर रात्रभर कथा सांगायला हवा तीही सांगतो. म्हणजे मला एकच सांगायचं आहे चिंतन भगवंताचं कोण्याही उद्देशाने परमात्म्याचं भजन व्हावं. तुका म्हणे देवा आणि चिंतन हे तुझी सेवा. परमात्म्या तुझी सेवा घडावी या उद्देशाने या ठिकाणी उभा आहे. चला मला एकच सांगायचं आहे धन्य त्याला म्हणावं की अंतःकरणामध्ये दया आहे. किती दया. एवढी दया ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे 108 वेळा अंगावर थुंकला. यवन अंगावर करा प्रसाद देव मुक्त केला. प्रसाद देव मुक्त केला. प्रसाद देव मुक्त केला. देवाला अंगावर तुमला प्रसाद देवाने मुक्त केला. प्रसाद देवाने मुक्त केला. मुक्त केला.
108 वेळा अंगावर थुंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्याला जर सहज एखादा थुकत बाहेर थुकला आणि एकदम अंगावर आला आपल्या, आपण काय करू त्याला? होय पाटील, काय करू? तुम्ही लग्नाला निघालात आणि एखाद्यानं माझ्यासारख्यानं थुकलं तुमच्या अंगावर, काय करताल त्याला? 2-3 हाणताल की नाही? पण साधूने तसं केलं नाही. तुझ्यामुळे मला 108 वेळा काय घडलं असं म्हणतो आपण. संत त्यालाच म्हणतात महाराज ज्याच्या अंतःकरणात दया आहे, आपुलकी आहे समाजाविषयी, या समाजाचं कल्याण व्हावं ज्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे. जे समाज आपल्याकडे आल्यानंतर एक महाराजांचा, आमच्या गुरुवर्य नामदेव महाराजांचा एक बाणा आहे महाराज, तिथं आश्रमात गेलेला माणूस 2 घास तरी खाऊन गेला पाहिजे असं कोणाला वाटतं? नवीन माणूस गेला तरी महाराज म्हणतात कुठून आलास माय? होकर न्यावून आलो. जाय जेवायला जाय, आणि जेवणाकडून तुला वेळ मिळाला तर मला बोल, नाही तर जा घरला म्हणते. मग याला दया म्हणावं. मग कोणी असो ते, कोणताही साधू असो, माझे गुरु म्हणून मी वर्णन करीत नाही, पण ज्यांच्या अंतःकरणात, बऱ्याच आश्रमावर गेलो मी, बऱ्याच आश्रमावर, अशोक महाराज बऱ्याच आश्रमावर जाऊन 2-2 तास बसून आलो, तिथं काहीच मिळालं नाही जेवायला. एकादशी होती, खायला फराळाला मिळालं नाही कधी. काय करावं महाराज होऊन, काय करावं कमरा बांधून कीर्तन करून? दया नाही तुमच्या अंतःकरणामध्ये तर काय करता? तुमच्या समाजाकडून काय घ्यावं समाजाने तुमच्याकडून? जाऊ द्या, मला एकच सांगायचं आहे, अन्नदान करा, चिंतन करा, भगवंताचं अंतःकरणपूर्वक भजन करा आणि त्यांना करायला लावा. शहाणे करुणी सोडावे सकळ जन, आहे की नाही? जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे किंवा तसं ठेवावे नाही, आधी आपण करावे. एक बाप म्हणला दारू पिऊ नये म्हणला, असं हालत म्हणला, दारू पिऊ नये. ते पोरग बाहेरून आलं, आधी तुमची उतरू द्या म्हणाले त्याला. सांगावं कोण? अगोदर आपण करावं, नंतर लोकांना सांगावं. अन्नदान करा लोकांना सांगते. तुझी कुठं पंगत आहे म्हणलो एका महाराजाला, म्हणजे कुठंही नाही बाप, कशाला बोंबलं सांगालास लोकाला म्हणलो. अगोदर तू कर, नंतर लोकाला सांग. विठाला नंतर लोकांना सांगावं, नाही तर लोक सांगे आपण कोरडा पाषाण. गाणे म्हणून पैसे नाही आलेत, गाणे म्हणून, गाणे म्हणून पैसे नाही आलेत. अवघड आहे गोष्ट. आणि तुम्ही द्यायला बी गाणे म्हणून जर पैसे नेले तर नेणार आहे नरकात आणि देणार आहे नरकात. विठाला खऱ्या लोकांची किंमत राहिली नाही महाराज. चिंतन सांगणाऱ्या महाराजाची किंमत राहिली नाही. आपल्या इथं काही कमी नाही महाराजांकडे, पण आपल्याला घेता येईना. महाराजासारखा अभंग आपल्या परिसरात कोणी सोडवत नाही, पण खऱ्याची किंमत नसते महाराज. खोटे आपल्याला जमते, पण खरं जमत नाही. महाराज त्या दिवशी मी कीर्तन ऐकलं महाराजांचं लाईव्हला. महाराज म्हणले माझी तब्येत नसताना सलाईन चढून आलं तरी महाराजांनी सांगितलं म्हणजे ते काढून टाका, हे सोंग काय बरोबर दिसना गेले. मला एकच सांगायचं आहे, चिंतन करत असताना जाग्यावर मेला हरकत नाही, पण नेम मात्र काय केला नाही पाहिजे. माझा एक नेम आहे महाराज, एकदा कधी मी नेम घेतच नाही, आणि घेतला नेम तर एक तर महाराज आला कळावा, नाहीतर मेला कळावा. विठाला
साधू म्हणाव. आपण करतो का कोणाचं अंगीकार? एका दरिद्री आला आपल्या घरी, भिकारी आला आपल्या घरी, चाल चाल पुढे चाल, काय नाही माझ्या घरी, काय नाही, चाल. श्रीमंत माणूस, त्यानं म्हणला काहीच नाही, एखादा शर्ट फाटकं, तर मला काहीच नाही, हा एक 2-4 रुपये, तर म्हणला नाही नाही चाल फट चाल पुढे. होय, त्यानं म्हणला तुझ्याजवळ बी काय नाही, माझ्याजवळ बी काय नाही, एक घे म्हणला दुसरं बघू ना, चल मला माझ्या संग मागायला. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? असून मी नाही म्हणतं, मग त्याला दया म्हणाव काय? तुकोबारायांनी लोकांना वाटून टाकलं हो, आहे की नाही? एकच लुगडं होतं कुणाला? जिजाबाईला एकच लुगडं होतं, ते नाणीवर ठेवून स्नान करत असताना एक म्हातारी आली, महाराज मला लुगडं नाही हो. महाराज म्हणले चान्स आहे आता, ती बसली आंघोळीला, जा घेऊन. असा कोणता महाराज आहे हो? आहे का तुमच्या भागात कोणी? मी काय पाकिस्तानचा नाही. असा कोणता महाराज नाही, बायको आंघोळीला बसली, जा. तेही लुगडं घेऊन गेलं. आता स्नान करून बघते तर काय लुगडंच नाही. परमात्म्याने पितांबर तिच्या अंगावर टाकला. एवढं सामर्थ्य संतात आहे. मला एकच सांगायचं, एवढी दया अंतःकरणामध्ये आहे. विठाल विठाल परमानंद प्राप्तीसाठी संतांनी चिंतन केलं. दुःख आपल्यातलं जावं, प्रत्येकाला वाटतं की नाही दुःख जावं, दुःख जावं वाटतं की नाही? आता तुम्ही एवढे कीर्तनाला आलो, काय व्हावं म्हणून? सुख व्हावं म्हणून की दुःख व्हावं म्हणून? मला रोजच ताप येऊ द्या म्हणून, रोजच माझं डोकं दुखू द्या म्हणून नाही. प्रत्येक जण या ठिकाणी आलाय ना, प्रत्येकाला वाटतं सुख व्हावं, परमात्मा भेटावा असं वाटतं. आणि जन्माला आल्याचं सार्थकच त्याच्यात आहे महाराज, देव पाहणे. विठ्ठलची सार्थक सार्थक त्याच्यामध्ये आहे की परमात्मा पाहणे. होते बहुत दिवसार्थ मागाविले, बहुत दिवस आजी अकस्मात फळ देऊन आले, अकस्मात श्री हरी देखिले पावले, हे तले जन्म सार्थक त्याचे झाले हो, जन्म त्याचे सार्थक झाले हो, हे तले जन्म सार्थक त्याचे झाले हो, आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ.
क्षणापासून या कशाची वाट पाहत होतो? या क्षणाची वाट पाहत होतो. आणि महाराज म्हणतात तो क्षण माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि तो क्षण म्हणजे काय आहे तर परमात्म प्राप्ती आहे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संसारातल्या माणसाचे पाय का नाही, संतांचे ते पाय. चुकलं माझंच आहे की नाही? कोणी कोणी तर बायकोचे पाय धरतात, तुझ्या पाया पडतो 100 रुपये दे म्हणते. या गाडवाला 100 रुपये कशाला पाहिजेत? कळा ना, म्हणलात की नाही कधीतरी 100 रुपये दे. आता नाही, मागच्या वरला मी होतो ना तेव्हा तुमच्या बरोबर. 100 रुपये मागतं हे येड. कशाला? तुम्हाला माहित झालं ते कशाला मागते. 100 रुपयासाठी पाया पडतय. तुझ्या पाया पडतो चुना दे म्हणते. घ्या पाया असाच्या पडाव की पुन्हा जन्माला येणे नको. अशांची भेट व्हावी की त्यांच्या संगतीत पुन्हा जन्माला यायचंच काम राहू नये. एकदा काय झालं, एक साधू होते महाराज. आणि साधू असा असावा की निष्काम असावा. साधू निष्काम सेवा करणारा असेल ना, नक्की तुमचा उद्धार करतो. सकाम सेवा करणारा साधू तुमचंही कल्याण करू शकत नाही, स्वतःचंही कल्याण करू शकत नाही. निष्काम सेवा करणारा साधू, समाजाची सेवा करणारा साधू नक्की तर स्वतःच तर कल्याण करतोच आत्मवल नाही. आपण तरेल नवे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. महाराज म्हणतात की नाही, आपण तरेल आत्मवल नाही, अनेकांना तारेल तो साधू आहे महाराज. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. महाराज सांगतात तो संत सोशी जगाचे, तेची संत तेची संत सोशी जगाच्या. कामने संत सोशी जगाचे आगात, सोशी जगाचे आगात, सोशी जगाचे आगात. कामने संत सोशी जगाचे आगात, सोशी जगाचे आगात, सोशी जगाचे आगात. कामने संत सोशी जगाचे आघात. जगाचे आघात सहन करतो तो कोण असतो? साधू असतो, संत असतो. आता आघात सहन करत नाही तो साधू नाही. ज्ञानोबरायला मधुकरी मागू दिली नाही, मागितलेली मधुकरी खाऊ दिली नाही, तरी महाराजांनी म्हणावं जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. याला साधू म्हणतात महाराज. असे एक साधू नर्मदा परिक्रमा करत 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 नर्मदा परिक्रमा करत करत एका डोंगराळ भाग लागला. आणि डोंगराळ भागामध्ये आता मुक्कामाची वेळ झाली. एका वस्तीवर जेवण झालं. अजून एक 4-5 कोस पर्यंत निघाले. आता मुक्कामाची सोय नाही, बघावं तिकडे तिकडे म्हणून बघले तर काय एक खोपी होती, एक कुटिया होती. त्या कुटियाच्या जवळ गेले आणि कोणी आहे का हो इथं? ते म्हणले आहे. आणि आहे का म्हणल्यानंतर त्याने त्या ठिकाणी गेले आणि विचारलं मला मुक्कामाला सोय होईल का? ते बाहेर दोघेही आले पती पत्नी. महाराज आमच्यात तुम्ही मुक्काम करा. ते दोघांचाही आग्रह मान्य केला. जेवण वगैरे महाराज आत्ताच जेवण झाले मागच्या वस्तीवर, आता जेवण करायची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं आता हरकत नाही, आता झोपा, पण दुसऱ्या वेळेला तुम्ही जेव्हा याल तेव्हा आमच्या इथं जेवण केल्याशिवाय जायचं नाही. बरोबर, काय हरकत नाही.
ती संपली त्यांची यात्रा. पुन्हा परत गेले, पुन्हा निघाले. येता येता पुन्हा त्या वस्तीवर आले आणि त्यांनी सांगितलं मी आलोय. साधूचं स्वागत झालं. साधू थांबले आणि सकाळी जेवण केल्याशिवाय जायचं नाही महाराज. बरं म्हणले. सकाळ झाली. साधू उठले आणि उठल्याबरोबर त्याने स्नान वगैरे स्नान संध्यादी आटोपलं आणि सगळं झाल्यानंतर विचारलं महाराज सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडते. हे पारधीच होता. पारधीच असल्यामुळं त्या महाराजाला विचारलं त्यानं तुम्हाला कोणता पक्षी आवडते ते सांगा. आता साधू गेल्या वर्षी त्यांनी शब्द दिला होता कुणाला, पारध्याला, मी जेवल्याशिवाय तुझ्याकडून जाणार नाही. त्यांनी सांगितलं, त्या पारध्यानं सांगितलं होतं आम्ही बनवलेलं जेवण तुम्हाला देणार नाही, दुसरं जेवण बनवून आम्ही तुम्हाला जेवायला देऊ. त्यांनी सांगितलं कोणता पक्षी आवडते. त्याने सांगितलं आता काय सांगावं याला, काय सांगावं याला, न आणणारा पक्षी ह्याला सांगावं. त्याने सांगितलं निळा पक्षी आण. आणि निळा पक्षी असा असावा, पितांबर पिवळा असावा त्याच्या कमरेला आणि तो निळा असावा वर. बरं म्हणले काय हरकत नाही महाराज, तुमची आज्ञा घेऊन निघाला महाराज तो पारधी बाहेर. संतांचं दर्शन घेऊन निघाल्यावर काम होईल का नाही हो. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. महाराज चालू करा की त्याला काय करता असं. बरं आहे. हा विठाला 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 संतांचं दर्शन घेऊन तो निघाला. निघाल्यानंतर या माळावरून त्या माळावर, त्या डोंगरातून ह्या डोंगरात, त्या डोंगरातून ह्या डोंगरात, असं करत 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 10 वाजले महाराज रात्रीची. 10 वाजले, 11 वाजले, 11:15 चालाय टाइम. तेवढ्याच वेळामध्ये आता काय म्हणले आता आपण मेलेलं बरं. साधूला वचन दिले आपण मेलेलं बरं. चित्ता रचली आपल्या भाषेत सरण रचलं. 3 प्रदक्षिणा करायची आणि तिसऱ्या प्रदक्षिणाला उडी मारायचं. 1 प्रदक्षिणा झाली, 2 प्रदक्षिणा झाल्या, चित्तेला आग लावली महाराज. 3री प्रदक्षिणा होणार तेवढ्याच वेळामध्ये तसाच पक्षी आला साधूंनी सांगितला तसा. आणि साधू सांगितल्या पद्धतीने तो पक्षी आला आणि आला तेच कुठं बसला, खांद्यावर बसल्याबरोबर त्याने त्याला धरलं. वैतागून गेलं तर महाराजी. वाट बघून पाय दुखला, ते पटकन धरलं. त्याला धरल्याबरोबर जाळ्यात घातलं. लईच सापडणा गेलास म्हणून एक बुक्की दिलं. तेवढ्या रात्री कोण आला असेल. पंढरपूरचा निळा वा वा लावण्याचा पुतळा भेटू देखी गगनी धडकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी आला. इतका वेळ तर झालं कुठं शोधून सापडत नाहीस मला. बुक्क्या देवला त्याला. कोणाला बांधलं त्या जाळ्यातून, पाठीवर टाकलं ना आलं साधूच्या पुढं. आणलास का म्हणले. आणलो म्हणले. टाकलं पुढे. सोडा त्याला म्हणले जाळ्याला. तुम्ही सोडा म्हणले. ती जाळं सोडलं. महाराजांनी अंतर्दृष्टीने पाहिलं असताना परमात्माच पक्षी झाला ना. असं लोक काय परमात्मा थरथर कापू लागला हो. कारण यानं काय देत आणलं होतं. साधूच्या सांगण्याहून देव अंकित येतो महाराज. प्रमाण त्यांच्या बोला देवतया अंकिला.
परमात्म्या संतांच्या सांगण्याहून परमात्मा त्यांच्या अंकित आला. प्रत्यक्ष परमात्म्याने दर्शन दिलं. पारध्या, तू फार मोठा भाग्यवान आहेस बाबा, फार मोठा भाग्यवान आहेस. मला ज्याची वाट पाहून नर्मदा परिक्रमा करून मला हे प्राप्त झालं नाही पारध्या, पण तुला हे प्राप्त झालं. कुणामुळं? संतांनी सांगल्यामुळं, संतांच्या वचनामुळं त्यांना सापडलं. म्हणून परमात्म्याचं यथार्थ चिंतन करा आणि संतांची नक्की भेट घ्या. धन्य तेच आहेत अभंगाच्या पहिल्या. धन्य ते संसारी, 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 धन्य ते दयावंत जे अंतरी, अंतकरणा ज्यांच्या दया आहे. वैष्णव जन तो तेने रे कहिए जे, पीड पराई जाने रे. पर दुःखे पर उपकार करे तोय, मन अभिमानन आने रे. वैष्णव जन तो तेने रे कहिए जे, पीड पराई जाने रे. महाराज सांगतात वैष्णव त्याला म्हणतात जो परपीडा जाणतो, परपीडात समाविष्ट होतो. दुसऱ्याच्या दुःखात काय होतो? दुःखी होतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होतो. आता आपण होतो का तसं? शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागाव, कसं जाईल याचा विचार करतो. पण साधू म्हणत नाहीत तसं. एखाद्याचं कल्याण झालं ना, त्याच्या कल्याणात आपलं हित आहे. त्याच्या बोरला पाणी लागलं ना, आपल्याला 4 घागरी प्यायला मिळतात असं म्हणतं का आपण? त्याचं कवा जाईल, त्याचं कसं वाईट होईल. जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने संताला शरण जाऊ, मग धन्य होतं. म्हणून मला सांगतो धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, अंतःकरणा ज्यांच्या दया. अजून सांगू,
किती दया आहे. चालविली जड भिंती आम्ही जाऊया क्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा. करमणूक केली का तुमची? रेडा बोलवला म्हणजे उग बोलवला काय? चमत्कार म्हणून केला नाही. लोकांची भक्ती प्रगटावया प्रगटावया, लोकांची भक्ती प्रगटावया. लोकासी भक्ती प्रगटावया. काय कारण असेल रेडा बोलवला? लोकांमध्ये भक्ती रुजावी. आता लोकात रुजावी. एवढेच लोक आहेत का तुमच्या गावात? एवढ्याच बाया आहेत? गल्लीत भांडणं लागू द्या, 100 बाई गोळा होईल. 100 एकाच बाईनं म्हणू द्या या इकडं, 50 100 200 बाई गोळा होती. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख भराय भराय भराय, करिता देह दुःख भराय भराय भराय. ऐशी हरी भक्ती जुळावरील पोळी, ऐशी हरी भक्ती जुळावरील पोळी, ऐशी हरी झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, ऐकताची सुख, करिता देह दुःख फार आहे. मला सांगा, भांडणं लागले किती लोक गोळा होतात? एखादी नाचणारी पोरगी येऊ द्या चौकात, नाचणारी पोरगी येऊ द्या, किती लोक गोळा होतील? होय बाबा, माझ्याकडे बघू नका, सांगा. गाव जेवण होतात, किती होते लोक जेवाय? नाही नाही नाही, बोल द्या, तसंच बोला, त्याच पद्धतीने बोला. ते बोलतात बरोबर, राईट आहे. मला सांगा, गाव जेवायला किती लोक होते? एक सांगू तुम्हाला, गाव जेवण, सप्त्यातलं गाव जेवण जर घरी झोपला, डुक्कर होऊन जन्माला तर पुढच्या जन्मात विठाला
कीर्तन ऐकल्याशिवाय घरी जाऊ गेलं तर काय होतंय? आता ते पुढचं तुमचं तुम्ही बघा. कीर्तन ऐकलं तरच घरी जाऊ, नाही तर जाऊच नाही. आणि हे सांगितलेलं ऐकलं तर बरं, नाही ऐकलं तर हे जरी नाही ऐकालं म्हणायचं नाही बरं आपल्याला, नाही तर नाचवायचं नाही आपल्याला. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे 25,000 घेईल, 40,000 दुसरा येऊन 25,000 घेईल. हा ते काही नाही 25,000 नेऊ, 40,000 नेऊ, मोकळा करते त्या गावाला झालं. हा तुम्हाला कीर्तन पाहिजे विनोदी, मला काही विनोदी सांगून पुन्हा गावाला यायचं नाही. बोल वाटलं बोलवा, नाही बोलवा, संन्याशी माणूस हाव, काही गरज नाही. विनोदाची कथा वाटो, देवाला गोड वाटेल असं कीर्तन करा. तुका म्हणे सत्य सांगे येवत राग येतील, 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 राग येतील. तुका म्हणे सत्य सांगे येवत येवत रागे येईल ते. ह्याला कोण बोललेले र म्हणतील किशन महाराज. एका गावाला गेलो ना असंच कीर्तन करला तो, एक तिकोरच घेऊन आलो बा माणूस. इकडून तीनदा गेलं, इकडून तीनदा गेलं, इकडून इकडं तीनदा, इकडून मी बघलो त्याला चांगलं टिकोर घेऊन. मी म्हणलो बा तुम्हाला काय म्हणणं गेला महाराज? मला तुम्हाला ज्यानं सांगलं की नाही त्याला बघाला. मला ही कसला महाराज आहे मला असला. मला एकच सांगायचं आहे, विनोद ऐकण्यापेक्षा आपला उद्धार व्हावा हा उद्देश कीर्तनात ठेवा. विडाला पिक्चरच्या गाण्याची चाल अभंगाला लावतात, मूर्ख आहेत नरकात जातील. विठाला विठाला कीर्तनात चाली कशाच्या लावतात? तुम तो ठहरे परदेशी. खरी गोष्ट आहे, लाईट गेली. काय बी गाणे म्हणाले ते येडे लोक. गाणे म्हणून पैसे नेतात, गाण्याला पैसे आहेत का? म्हणून तुकोबा आहे म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे तो धन्य आहे. मग ते कशा